पूर्ववैमनस्यातून कॉलेज कॉर्नर परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, प्रकृती चिंताजनक, पोलीस घटनास्थळी दाखल. सांगली शहरातील गजबजलेल्या आणि तरुणाईच्या वर्दळीने फुललेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात 21 वर्षीय युवकावर क्रूर खुनी हल्ला झाल्याने सांगली हादरली आहे. विष्णू सतीश वडर वय 21 असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी रक्ताचा मोठा सडा पडलेला दिसून आला. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच फॉरेन्सिक पथक तातडीने दाखल झाले आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू केले. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून स्थानिक टोळीतील 2 संशयितांकडून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संशयितांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. कॉलेज कॉर्नर परिसरात अलीकडे वाढत असलेल्या टोळक्यांच्या वर्चस्वामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.